माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello friends, today we are going to learn subject General Science Standard 8, lesson number 11, Human Body and Organ System, in which there are different organs in our body are working in group so that to smoothly carry out the various life processes. These various organs are organ systems like digestive, respiratory, circulatory, nervous system, excretory system, reproductive system, then skeletal, muscular. These are the different types of the organ systems are working in our body. Energy is essential to operate to all the life processes in human body. Energy productions occur within the cell and cell need the supply of soluble nutrients and oxygens for this purpose. This supply takes place with the help of respiratory and circulatory system. Respiration is carried out through the following steps. हा जो 11वा धडा आहे ह्यूमन बॉडी आणि ऑर्गन सिस्टीम, यामध्ये आपल्याला आपल्या शरीराविषयी आणि शरीरामध्ये असणाऱ्या विविध अवयव संस्थेविषयी माहिती जाणून घ्यायची आहे। आणि यामध्ये आपण बघितलेले आहे की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवयव संस्था काम करतात। त्यामध्ये पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, त्यानंतर रक्ताभिसरण संस्था आहे, चेता संस्था आहे, अशा अनेक संस्था एकत्रितरित्या आपल्या शरीरामध्ये काम करत असतात। आता या सर्व संस्था आहेत त्यांना काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा त्यांना कशामधून मिळते तर एनर्जी प्रोडक्शन ऑकर विदिन द सेल। एनर्जी तयार करण्याचं जे काम आहे, ऊर्जा निर्मितीचं जे कार्य आहे ते सेलच्या मध्ये होतं आणि सेल नीड द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स। आपण जे जेवण करतो त्याचा पचन झालेला जो पाचक रस आहे प्लस ऑक्सिजन, या दोन्ही गोष्टींची गरज ही ऊर्जा तयार करण्यासाठी असते। दिस सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम। हा जो सप्लाय आहे तो कोणाच्या थ्रू आपल्याला मिळतो तर श्वसन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था जी आहे याच्या माध्यमातून पेशीपर्यंत नेऊन पोहोचवलं जातं आणि पेशीच्या आतमध्ये प्रत्यक्षामध्ये ऊर्जा निर्मितीचं जे कार्य आहे ते घडून येतं। तर हे जे रेस्पिरेशन आहे इट हॅज 3 स्टेप्स, त्याच्या एकूण 3 पद्धती आहेत। Respirations is occur through the following 3 steps. First step is the external respiration, then second one is the internal respiration and third one is the cellular respiration. यातली फर्स्ट स्टेप आपल्याला माहिती आहे की इन्स्पिरेशन और द इनहॅलेशन। इनहॅलेशन म्हणजे श्वासोश्वास आत घेणे आणि एक्झालेशन म्हणजे शरीराच्या बाहेर श्वास टाकणे, त्यालाच एक्सपिरेशन असं म्हणतात। आणि इन्स्पिरेशन म्हणजे श्वास जो आहे तो आपण शरीरात घेतो। आपण नाकाच्या द्वारे एअर इज टेकन इन थ्रू द नोज अँड सेंड टुवर्ड्स द लंग्स थ्रू द ट्रकिया वाइन पाईप। आपण आपल्याला माहिती आहे की नाकाच्या द्वारे श्वसन करतो आणि ती जी हवा आहे ती वाइन पाईपच्या थ्रू कोठपर्यंत पाठवतो टू द लंग्स, आणि ती जी वाइन पाईप आहे त्याला ट्रकिया असे म्हणतात, त्याच्या थ्रू लंग्स पर्यंत हवा ही नेऊन पोहोचवली जाते। ही जे एक्सटर्नल रेस्पिरेशन आहे की बाहेरची हवा आत घेणे। आत घेतल्यानंतर काय होतंय एक्सपिरेशन किंवा एक्झालेशन, त्यानंतर ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इनटू द ब्लड। त्या हवेतून आलेला ऑक्सिजन ब्लड मध्ये जातो अँड ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी टुवर्ड्स द लंग्स। आणि रक्ताने जो पूर्ण शरीरातून वाहून आणलेला कार्बन डायऑक्साइड असतो, व्हेरियस पार्ट्स पूर्ण अवयवांमधून आणलेला कार्बन डायऑक्साइड ते कशामध्ये टाकतात टुवर्ड्स द लंग्स मध्ये तो टाकला जातो। अँड दिस एअर इज गिव्हन आउट बाय द एक्झालेशन। ही जी हवा आहे की ज्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे, पाणी आहे, वाफ असते ती आणि उष्णता असते, हे सर्व शरीराच्या बाहेर टाकलं जातं। कोशाच्या थ्रू द नोज।
Both these processes occurring with the help of lungs are collectively called as external respiration. ह्या दोन्ही ज्या प्रोसेस आहे इन्हलेशन आणि एक्झलेशन म्हणजे श्वास आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर टाकणे, या दोन्ही प्रोसेस कोणाच्या साह्याने होतात आहे? लंग्सच्या साह्याने होतात आहे. आणि हे जे रेस्पिरेशन आहे याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल रेस्पिरेशन असे म्हणतो. देन इंटरनल रेस्पिरेशन, आता तो ऑक्सिजन शरीराच्या आत घेतलेला आहे त्या ठिकाणी इंटरनल रेस्पिरेशनचं कार्य सुरू होतं. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड ॲज इंटरनल रेस्पिरेशन. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण होत आहे कशाची? गॅसेसची, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाण होते. कुठे? सेल्स अँड द टिश्यू, जे पेशी आहे किंवा उती आहेत त्यामध्ये ही देवाणघेवाण होते आहे. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम द ब्लड इनटू टिश्यू फ्लुइड, ऑक्सिजन हा रक्ताच्या द्वारा वाहत जातो आणि कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम द टिश्यू फ्लुइड इनटू द ब्लड. आपलं जे रक्त आहे त्याला टिश्यू फ्लुइड असं म्हणतात आणि त्याच्या मार्फत ही ऑक्सिजन वाहून प्रत्येक पेशीपर्यंत निघून दिला जातो आणि कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणून आणून तो लंग्सपर्यंत आणून सोडला जातो. थर्ड जे आहे सेल्युलर रेस्पिरेशन. Dissolved nutrients like glucose are slowly burned with the help of oxygen. Energy is released in the form of ATP. त्या ठिकाणी जो डिझॉल्व न्यूट्रिएंट्स असतात शरीरातले पाचक रस, त्यामधला ग्लुकोज, कार्बोहायड्रेट पासून तयार झालेला ग्लुकोज आणि नेलेला ऑक्सिजन यामध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होते आणि तेथे एनर्जी इज रिलीज आणि ती एटीपी संयुगामध्ये साठवून ठेवली जाते. आणि कार्बन डायऑक्साईड वॉटर व्हेपर्स आर प्रोड्युसिंग ड्युरिंग धिस प्रोसेस. ही प्रोसेस होत असताना कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि वॉटर व्हेपर तयार होतात, ते नंतर बाहेर टाकले जातात. इथे आपल्याला ती प्रोसेस दाखवलेली आहे. C6H12O6 हे ग्लुकोजचं रेणुसूत्र आहे, प्लस 6O2 म्हणजे ऑक्सिजन, या दोघांचं ऑक्सिडेशन प्रक्रिया झालेली आहे आणि काय तयार झालंय? 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार झाला, 6H2O म्हणजे पाणी तयार झालंय आणि एनर्जी रिलीज झालेली आहे. किती एनर्जी रिलीज या ठिकाणी झाली आहे? तर 38 ATP. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, यामध्ये ती एनर्जी सगळी साठवून ठेवली जाते. लंग्स. अ लंग्स इज प्रेझेंट इन द आयदर साइड ऑफ द हार्ट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. छातीचं जे पोकळी आहे त्या पोकळीमध्ये आयदर साइड म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला लंग्स आढळून येतात. मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय द लंग्स. छातीची जी पोकळी आहे ती पूर्णपणे कोणानी भरून ऑक्युपाइड म्हणजे भरलेली असते, तर ती लंग्सनी पूर्णपणे त्याचा भाग व्यापलेला असतो. दे कव्हर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट. आणि हृदयाच्या सुद्धा बराचसा पृष्ठभाग या लंग्समुळे झाकला जातो. इच लंग हॅज डबल लेयर्ड कव्हर. प्रत्येक जो लंग आहे म्हणजे राईट लंग्स अँड लेफ्ट लंग्स हे दोन्ही डबल लेयर्ड कव्हरिंग असतं त्याला. इट इज कॉल्ड ॲज द प्ल्युरा आणि त्यालाच फुफ्फुसावरण म्हणजेच प्ल्युरा असं म्हणतात. लंग्स आर इलास्टिक लाईक अ स्पॉन्ज. एखादा स्पंज जसा असतो त्याप्रमाणे तो दिसतो आपल्याला. इलास्टिक लाईक स्पॉन्ज म्हणजे तो कमी जास्त तो होत असतो. लंग्स आर मेड अप ऑफ मेनी स्मॉल कंपार्टमेंट. त्या लंग्समध्ये छोटे छोटे अनेक स्मॉल कंपार्टमेंट्स असतात. दॅट इज कॉल्ड ॲज द अल्व्हिओलाई. या ठिकाणी हे जे चित्र आपल्याला दिसत आहे ते अल्व्हिओलायचं. म्हणजे एखादं झाड कसं असतं ज्याला खूप साऱ्या फांद्या असतात आणि फांद्यांना पानं असतात, त्याचप्रमाणे आपलं जे फुफ्फुस आहे त्याला प्रत्येकाला ब्रांचेस असतात आणि ते लंग्स आर मेड अप ऑफ द व्हेरी स्मॉल कंपार्टमेंट्स कॉल्ड ॲज द अल्व्हिओलाई. रिच नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज आर प्रेझेंट अराउंड इच अल्व्हिओलाई. यातला एक अल्व्हिओलाई इथे आपल्याला दर्शवलेला आहे. हा जो अल्व्हिओलाई आहे त्याच्या भोवताली काय आहे तर रिच कॅपिलरी नेटवर्क आहे. कॅपिलरी म्हणजे काय? अ स्मॉल हेअर लाईक, रक्तवाहिनी जी असते जी अतिशय छोटी असते, एक्स्ट्रीम थिन, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅपिलरी. तर तिचा वेढा जो आहे तो त्याच्या भोवती असतो आणि त्यामधून रक्तप्रवाह सातत्याने सुरू असतो. वॉल्स ऑफ द अल्व्हिओलाई कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. आता ही जी अल्व्हिओलायची वॉल असेल किंवा कॅपिलरीजची वॉल आहे ती एक्स्ट्रीमली थिन आहे, इतकी पातळ आहे की त्यामध्ये एक्सचेंज ऑफ द एअर ही होऊ शकते. गॅशियस एक्सचेंज कॅन इझिली टेक्स प्लेस अक्रॉस इन द थिन वॉल. त्याच्यातनं सहजपणे वायू जो आहे तो एका ठिकाणून दुसरीकडे आणि दुसरीकडून पहिलीकडे येऊ शकतो.
ॲज लार्ज नंबर ऑफ अल्व्हिओलाय इज प्रेझेंट इन द लंग्स. असे असंख्य अल्व्हिओलाय आपल्या लंग्समध्ये असतात. अँड लार्जर सरफेस इज अवेलेबल फॉर द गॅशियस एक्सचेंज. आणि त्यामुळे त्यांना हे गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी म्हणजे लंग्समधनं आलेला ऑक्सिजन इथे मिसळला जातोय रक्तामध्ये आणि रक्ताने वाहून आणलेले जे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते अल्व्हिओलायमध्ये टाकले जातात. हे एक्सचेंज या ठिकाणी घडून आलेलं आपल्याला दिसतंय. देन एक्सचेंज ऑफ लंग्स, एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स. कशा पद्धतीने हे एक्सचेंज जे आहे गॅसेसमध्ये होताना आपल्याला दिसून येते ते बघूया. रेस्पिरेटरी सिस्टीम, स्ट्रक्चर अँड फंक्शन. सगळ्यात पहिलं आहे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते घटक येतात. नोज, देन फॅरेंग्स, विंड पाईप अँड लंग्स. हे जे 4 घटक आहेत ते आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हे दिसून येतात. फर्स्ट इज द नोज. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन विथ द नोज. या ठिकाणी जे नोज आहे त्याद्वारा ही प्रोसेस स्टार्ट होते. एअर इज फिल्टरेड. हवा गाळून आतमध्ये पाठवली जाते विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. नाकाच्या आतमध्ये ही नेझल कॅव्हिटी आहे आणि यामध्ये स्मॉल बारीक असे केस असतात आणि म्युकस असतो म्हणजे चिकट असा स्त्राव असतो. त्यामुळे जी हवा बाहेरची घेतली जाते ती पूर्णपणे गाळून मगच ती आतमध्ये पाठवली जाते. देन फॅरेंग्स. फॅरेंग्स म्हणजे घसा. फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेटेड इन द फॅरेंग्स. हे जे अन्ननलिका असेल किंवा श्वासनलिका आहे ते कुठे तयार होते. घशाच्या तिथे तयार होते. विंड पाईप इज प्रेझेंट इन द फ्रंट ऑफ फूड पाईप. फूड पाईपच्या फ्रंट त्याच्या पुढे जी आहे ती आपल्याला श्वासनलिका असते, अन्ननलिकेच्या पुढे असते. अँड देर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ द विंड पाईप. आणि लीड म्हणजे झाकण. या विंड पाईप जी श्वासनलिका असते त्या श्वासनलिकेच्या वर एक झाकण असतं. दिस लीड क्लोजेस विंड पाईप ड्युरिंग द पासिंग फूड इन टू द फूड पाईप. ज्यावेळेला आपण अन्नचे घास गिळत असतो त्यावेळेला ही जी लीड आहे ती विंड पाईपला क्लोज करते जेणेकरून अन्नाचे कण त्या विंड पाईपमध्ये जाऊ नये. देअर बाय नॉर्मली प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड पार्टिकल्स इन द विंड पाईप. कोणताही छोटासाही अन्नाचा कण त्या विंड पाईपमध्ये जाऊ नये म्हणून ते त्याला झाकण असतं. जेव्हा गिळतो आपण त्याच वेळेला ते झाकलं जातं. अदरवाईज विंड पाईप रिमेन्स ओपन. बाकी पूर्ण वेळ हा विंड पाईप ओपन असतो. फक्त जेवण करत असताना, पाणी पित असताना, ज्यावेळेला गिळण्याची प्रक्रिया होते त्यावेळेला हा क्लोज होतो. हेन्स एअर पासेस थ्रू द फॅरेंग्स इन टू द विंड पाईप. यामुळे हवा जी आहे ती घशाच्या माध्यमातून पुढे पाठवली जाते. त्यानंतर आहे विंड पाईप. या ठिकाणी विंड पाईप आपल्याला दाखवलं. इथे अन्ननलिका आहे, फॅरेंग्स आणि लॅरेंग्स. फॅरेंग्स म्हणजे घसा आणि लॅरेंग्स म्हणजे स्वरयंत्र. आणि ही आपली श्वासनलिका या ठिकाणी दाखवली आहे. त्याला ट्रकिया जो आहे त्यामधनं ह्या विंड पाईप आणि फूड पाईप जे आहेत ते गेलेले आहे आतपर्यंत. विंड पाईप. विंड पाईप इज स्वॉलन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. श्वासनलिकेच्या सुरुवातीला ही जी श्वासनलिका आहे फॅरेंग्स त्याच्या सुरुवातीला स्वरयंत्रामुळे फुगलेला भाग दिसतो. त्या ठिकाणी साऊंड बॉक्स असतो म्हणजे आपण जे बोलतो त्याचे स्वर त्या ठिकाणी तयार होतात. विंड पाईप बायफर्केट इन टू द थोरॅक्स. तो विंड पाईप जो आहे तो बायफर्केट म्हणजे त्याचे 2 भागामध्ये फाटे फुटतात. त्याला 2 फाटे फुटतात आणि ते 2 फाटे कुठे जातात तर एक जो आहे 1 ब्रांच एंटर्स द राईट लंग्स. एक राईट लंग्सला जाते आणि दुसरी आहे ती लेफ्ट लंगला जाते. म्हणजे ही जी श्वासनलिका इथून निघालेली आहे इट विल बी बायफर्केट. बायफर्केट म्हणजे त्याचे 2 भागात रूपांतरण होते. एक डावीकडे आणि एक उजव्या फुफ्फुसाकडे ती वळते. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन लंग्स. गॅशियस एक्सचेंज ऑकर कंटिन्युअसली व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओलाय. फुफ्फुसामधील हा जो वायुकोश आहे आपण बघितला अल्व्हिओलाय आणि त्याच्याभोवती नेटवर्क ऑफ द कॅपिलरीज. त्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस आर ऑकर कंटिन्युअसली. ही जी देवाणघेवाण आहे वायूंची ती सातत्याने सुरू असतं. व्हाईल ब्लड इज सर्क्युलेटिंग अराउंड द अल्व्हिओलाय. ज्यावेळेला ब्लड तिथून वाहत असतं कॅपिलरीतून त्यावेळेला ही एक्सचेंज घडून येतं. अँड आयर्न कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द आरबीसीज ऑफ ब्लड. रक्तामधल्या ज्या रेड ब्लड कार्पोसेल्स असतात आरबीसी त्यामध्ये काय असतं हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनमध्ये काय असतं आयर्न कंटेनिंग प्रोटीन त्यामध्ये असतं आणि त्यामध्ये मोर ऑक्सिजन आर डिझॉल्व. Hemoglobin absorbs the oxygen from air
विदिन अल्व्हिओलाई. या हिमोग्लोबिन जो आहे तो ऑक्सिजन जो आहे तो शोषून घेतो. कोण शोषून घेतंय? अल्व्हिओलाई. त्या हिमोग्लोबिननी वाहून आणलेला जो ऑक्सिजन आहे तो शोषून घेते. सायमल्टेनियसली त्याच वेळेला कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स मूव्ह फ्रॉम द ब्लड इनटू द अल्व्हिओलाई. अल्व्हिओलाई मधनं जो काही वेस्ट प्रॉडक्ट्स आहे, वॉटर वेपर्स असतील, कार्बन डायऑक्साईड, ते पुन्हा त्या ब्लडमध्ये सोडले जातात. Thus the oxygen is taken into blood and CO2 and water vapors are removed from the blood given out by the exhalation. ही जी प्रोसेस आहे ती एक्झालेशन प्रोसेस द्वारा कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर व्हेपर्स जे आहेत ते बाहेर टाकले जातात. आणि अशा रीतीने लंग्समध्ये सातत्याने एक्सचेंज ऑफ गॅसेस, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे आणि ऑक्सिजन शरीराच्या आत घेणे, ही प्रोसेस सातत्याने सुरू असते. देन डायफ्राग्राम, श्वासपटल ज्याला म्हणतात. अ मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द थोरॅसिक केज. आपली छातीची जी पोकळी आहे त्या पोकळीच्या बेसला म्हणजे तळाला एक स्नायूंचा पातळ असा पडदा असतो. दिस पार्टिशन इज कॉल्ड एज द डायफ्राग्राम. त्यालाच आपण श्वासपटल असं म्हणतो, डायफ्राग्राम असं म्हणतो. इट इज प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. कशाच्या मध्ये आहे तो? छातीची पोकळी आणि पोटाची जी पोकळी आहे, उदर पोकळी, त्या दोघांच्या मध्ये हा श्वासपटल असतो. सायमल्टेनियसली रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लोअरिंग ऑफ द डायफ्राग्राम. सातत्याने ते उचलला जात असतो, श्वासपटल खाली जात असतो आणि वर जात असतो. आणि अशा रीतीने ही प्रक्रिया जी आहे ती कंटिन्युअसली त्या ठिकाणी होत असते. डिक्रीज द प्रेशर ऑन द लंग्स. आणि असं वर खाली तो डायफ्राग्राम झाल्यामुळे लंग्सवर येणारं जे प्रेशर आहे ते कमी केलं जात असतं. ड्यू टू दिस एअर मूव्ज इनटू द लंग्स थ्रू द नोज. ज्या वेळेला बाहेरील हवा नाकाद्वारे लंग्स पर्यंत पाठवली जाते, वेन द रिब्स रिटर्न टू देअर ओरिजिनल पोझिशन, त्यावेळेला ज्या रिब्स म्हणजे बरगड्या ज्या आहेत त्या आपल्या मूळ पोझिशनला येतात अँड डायफ्राग्राम राईज अप. अशा वेळेला श्वासपटल फुगतं. प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. आणि त्यामुळे त्या लंग्सवर प्रेशर जो आहे तो दाब जो आहे तो त्याच्यावर पडतो. ड्यू टू धिस, त्यामुळे काय होतंय? एअर मूव्स फ्रॉम द थ्रू द नोज. जे काही वेस्ट प्रॉडक्ट आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ते त्या दाब पडल्यामुळे बाहेर ढकललं जातं. कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट डायफ्राग्राम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रिदिंग. श्वास आपला योग्यरित्या चालू राहण्यासाठी त्याचं हे जे डायफ्राग्राम आहे दे आर कंटिन्युअसली मुव्हिंग. जी मुवमेंट आहे ती चालू असणे गरजेचं आहे. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.